श्री स्वामी समर्थ। हरतालिका भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण हरतालिका हे व्रत करतो। सर्व स्त्रिया महिला हे व्रत आनंदाने साजरे करतात। यंदाचं हे हरतालिका व्रत 6 सप्टेंबरला शुक्रवारी आपण धरणार आहोत। सकाळी 6 ते 8, दुपारी 12 ते 1 व संध्याकाळी प्रदोष काळात 6:30 ते 7:30 या वेळात आपण हे व्रत ही पूजा जर केली तर नक्कीच फलदायी होणार आहे। तसे दिवसभरात आपण जमेल त्या वेळेला महादेवाची पूजा, पार्वतीची पूजा या दिवशी करावी। कुमारिका तसेच सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात। चांगला पती प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात, तर सौभाग्य अखंड राहण्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात। पतीच्या दीर्घायुष्यासाठी मागणं मागतात आणि महादेवाची पूजा करतात। महादेवाने सांगितलेलं हे सर्वात उत्तम फळ देणारं आणि लवकर सिद्ध होणारं असं हे व्रत आहे। नदीकाठची वाळू घरी आणावी किंवा त्या वाळूचे शिवलिंग बनवावे। माता पार्वती सह ते स्थापन करावे आणि महादेवाला या दिवशी बेलपत्र, धोत्र्याचं फूल, फळ वाहावं आणि प्रार्थना करावी। त्याचबरोबर पार्वतीला सौभाग्याचं वाण हे दान करावं। सौभाग्य स्त्रिया जे वापरतात त्या वस्तू देवीला अर्पण कराव्या, देवीची ओटी भरावी। धूप दीप आरती कहाणी आणि त्याचबरोबर नैवेद्य दाखवावा, फळांचा नैवेद्य दाखवावा। या दिवशी व्रतस्थ राहावं। या दिवशी शक्य असेल तर आपल्या तब्येतीनुसार आपण निर्जली उपवासही करू शकतात। त्याचबरोबर जसं सहन होईल तसं या दिवशी उपवास करावा, रात्रभर जागरण करावं, धार्मिक स्थळी भेट द्यावी, शिवस्तुती म्हणावी, ओम नमः शिवायचा जप करावा, रुद्राभिषेक करावा, शिवस्तुती ही जास्त वेळेला पठण करावी। सकाळ दुपार संध्याकाळ शिवाची आराधना ही करावी आणि त्याचबरोबर या दिवशी काही नियमही पाळावे। त्यामध्ये अपशब्द बोलू नये, त्याचबरोबर भांडण करू नये, राग व्यक्त करू नये, क्रोध शांत ठेवावा, ब्रह्मचर्याचं पालन करावं। त्याचबरोबर मन दूषित होईल असं वागू नये आणि सर्वांच्या हिताचा विचार हा या दिवशी करावा। या दिवशी देवी मंदिरात जाऊन ओटी भरावी, कुलस्वामिनीची प्रार्थना करावी। ज्यांचा विवाह जमत नाही त्यांनी खिरीचा नैवेद्य दाखवावा। त्याचबरोबर शंकराच्या मंदिरात शंकराला मध वाहावं, अभिषेक करावा आणि या दिवशी पार्वतीला लाल चुनरी वाहावयास विसरू नये। त्याचबरोबर गरजूंना किंवा गरजू स्त्रिया आहेत त्यांना जर लाल वस्त्राचं दान करता आलं तर नक्की करा। या दिवशी काळे कपडे परिधान करू नका, वाईट बोलू नका आणि त्याचबरोबर या दिवशी कुणाचं मन दुखेल असंही वागू नका। उपाय छोटे आहेत, नक्की करा आणि फायदा करून घ्या। डॉक्टर नेहा जोशी, दत्त